वर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि या तिसऱ्या रजनीला आपण सुरुवात करणार आहोत। नाणेफेकीचा कौल पार पडला। शेलू संघाने टॉस जिंकला। या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। व्यूवरचना सज्ज होतीये। अर्थातच बॅटिंगचं पाचारण जय हनुमान वाकस या टीमला दिलंय। दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊयात। दोन्ही संघ मैदानावरती सज्ज होत आहेत। दोन्ही ऑफिशियल पंच मैदानावरती तयार होत आहेत। सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात। बरोबर 8:32 या ठिकाणी झालेले आहेत। 8:33 पहिला बॉल पडेल। पहिल्या 20 मिनिटांसाठी तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। 4 षटकं 20 मिनिटांमध्ये जर झाली नाहीत तर निश्चितच दंडित केलं जाईल। वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्य करा, हसा खेळा, शिस्त पाळा, यशस्वी व्हा आणि क्रिकेटच्या मैदानावरती यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला देत आहोत। मॅचला होईल सुरुवात। गेम ऑन। पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे। सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान वाकस या संघासाठी आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। एका बाजूने भगवान, दुसऱ्या बाजूने ऋतिक मैदानावरती डावाची सुरुवात करतील। दोन्ही धाकड फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केली जाईल। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू होतंय। शिवशाही शेलू संघासाठी षटक क्रमांक 1 ची जबाबदारी गोलंदाज साहिलच्या खांद्यावरती। जय हनुमान वाकस बॅटिंग करतायत। 5 ओव्हरचा सामना असेल। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। साहिल वरती विश्वास दाखवलाय। अगदी आपण पाहताय पंचांचा हिरवा कंदील येतोय। 8:33 पहिला बॉल राईट अमोर द विकेट। चांगला चेंडू टाकलाय, कट केलाय। पॉइंटला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालाय। एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत। शांत सुरुवात, संयमी सुरुवात करत असताना 1 धावेच्या मदतीने या ठिकाणी भगवानच्या बॅटमधून मिळालेली सिंगल धाव धावफलकाचा श्री गणेशा करतायत। एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली। 5 ओव्हरची मॅच। आघाडीचे 2 फलंदाज धाकड, ताकदवर आणि हार्ड हिटर, मजबूत बांध्याचे आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळख असणारे 2 फलंदाज मैदानावरती। एका बाजूने भगवान वाकस टीम साठी सलामी देत असताना स्ट्राइक वरती ऋतिक दळवी। ओरपिच मिळालाय, उंच मारलाय। उंची आणि लांबी किती गाठेल हा प्रश्न आहे। सीमा रेषेवरती फिल्डर तैनात, त्यानं टिपलाय हा झेल आणि पहिला 440 चा झटका जय हनुमान वाकस या टीमला। बॅट्समन आउट ऋतिक दळवी। झटका पहिल्या चेंडूवरती सिंगल आली। त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता। समोरच्या दिशेला टोलावण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू निश्चितच सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि पहिला झटका मिळालाय जय हनुमान वाकस या टीमला। 5 षटकांचा सामना सुरुवात करत असताना थोडीशी अडखळत इथून आपण पाहिलं तर लगेचच कमबॅक करावं लागेल। टॉप ऑर्डरला कोलॅप्स करण्याचं धोरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। पहिल्या बॉलवरती 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली साहिलनं। वेगवान गोलंदाज, निश्चितच वेगाचा परिचय मैदानावरती देताना पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी नंबर 3 वरती ऋषिकेश। इथे सुद्धा फटका खेचलाय, धोका होऊ शकतोय, धोका होऊ शकतो। डायरेक्ट हिट झालाय, मिड ऑफ वरती चेंडूला पकडलंय आणि मैदानावरती आपण पाहताय आग लावलीये। वाघाची शिकार गरज होती का प्रश्न विचारला जाईल। अगदी निराश नाराज मनानं भगवान मैदान सोडतोय। रनआउटच्या स्वरूपात लागलेला सर्वात मोठा धक्का।
दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना मैदानावरती थोडीशी घाई पाहायला मिळाली भगवानच्या माध्यमातून. मिड ऑफ वरती फिल्डर तैनात अगदी तत्पर पाहायला मिळतोय. चेंडूला पकडलं आणि सिंगल धाव घेण्याचा मोह, या ठिकाणी मोहाचा बळी. फलंदाज मैदानाच्या बाहेर. झटका लागलाय दुसरा. एक धावेवरती दुसरा फलंदाज मैदान सोडतोय. भगवानच्या रूपाने हा मोठा धक्का मिळालाय. ऋषिकेशला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती नंबर 4 वरती बंटी. ऋषिकेश आणि बंटी. साहिलचा हा बॉल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. गुडलेन स्पॉट वरती पिच केलं. थोडस सरप्राईज करत असताना बाहेर घेतलंय. लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितली, मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अजून एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. धाव फक्त एक सिंगल मिळतीये. काटाकीर मैदानात करून ठेवलाय. साहिलचा चेंडू यावेळेस दुरून आतमध्ये घेतलं. बॅट फिरवतायत. रीच पासून दूर ठेवलं. चेंडू पर्यंत पोहोचण्याची कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आणि विकेट किपरनं गॅदर केलेला हा चेंडू. या ठिकाणी अजून एक डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकातील विचार केला तर शेवटचा एक बॉल येणं शिल्लक आहे. 5 बॉल टाकलेत. फक्त एक धाव खर्च करत असताना 2 झटके शेलू संघाने दिलेत. फुलर लेंथ समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर साठी मोठी चेस होती. वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत येऊन चेंडूला पकडलं, फेकलं. एक सिंगल मिळेल. पहिलं षटक अत्यंत सुंदर पाहायला मिळालं. साहिलच्या माध्यमातून एका षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. एक षटक संपलंय आणि बॅटिंग करत असताना जय हनुमान वाकस या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 2 धावा. संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा या ठिकाणी आपण पाहताय. जय हनुमान वाकस या संघाला फलंदाजीसाठी सुरुवातीला पाचारित केलं. पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला आणि फक्त 2 धावा साहिलनं खर्च करत असताना या ठिकाणी 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. चला थोडस स्पीड अप करा. षटक क्रमांक 2 गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती निहाल. शेलू संघासाठी हे दुसरं षटक. जबरदस्त हे दर्जेदार दमदार आयोजन. तिसऱ्या रात्रीमध्ये चाललेला खेळ. पहिल्या षटकामध्ये शांत संयमी बॅटिंग पाहायला मिळाली. धक्के सुद्धा मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक शेलू संघाच्या नावावरती राहिलं. शिवसाई शेलू या संघासाठी दुसरं षटक. निहालच्या खांद्यावरती जबाबदारी. दूरवाले छोरचे. समोरच्या एंडकडनं गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. दुसऱ्या षटकासाठी निहाल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन ऋषिकेश. स्लिंगी ऍक्शन, स्लिंगी ऍक्शन. ऑफस्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन खराब. पंच वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला केली जाईल. अंपायर डिसिजन वाईट बॉल. स्लिंगी ऍक्शन. ऑफस्टंपच्या थोडंसं कदाचित बाहेर. शॉर्ट ऑफ लेंथ वरती पिच केलं. थोडंसं बाहेर निघालेला हा चेंडू. अंपायर डिसिजन वाईड मिळतोय. अवांतरची 1 धाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती येईल. 2 बाद 3 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश. संघर्ष नक्कीच ऋषिकेशच्या वाट्याला सुद्धा आलाय. टॉपचे फलंदाज बाद झाले. अजून एक वाईट बॉल. सलगचे 2 अवांतर चेंडू पाहायला मिळत आहेत. अवांतरच्या 2 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 4 वरती. 2 बाद 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी निहालच्या खांद्यावरती दिली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या. उर्वरित दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती अवांतरच्या 2 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड 4 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा.
ऋषिकेशसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला टोलावलाय. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑनला होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी स्वीकारली आहे आणि पहिला झटका या षटकामधील. तिसरा हादरा वाकस टीमला. फलंदाज मैदान सोडेल. ऋषिकेश इज गॉन. शेलू गावसाठी हे दुसरं षटक हाताळत असताना स्लिंगी ऍक्शन. लसित बलिंगाच्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करत असताना टप्प्यावरती चांगलं नियंत्रण यावेळेस मिळवलं. पहिले दोन चेंडू आपण पाहिले तर ऑप्शनच्या जास्त बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळाले. अवांतरच्या 2 धावा आल्या. स्कोर कार्ड वरती जोडल्या गेला. त्यानंतर या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. कमबॅक झालं निहालचं. स्कोर कार्ड वरती 3/4. तुषार आलाय बॅटिंगसाठी. प्रचंड वेग आणि त्याच्यावरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर हा चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं केली जाते. शिवसाई शेलू टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. यावेळेस गती प्रचंड होती मात्र ऑफस्टंपच्या अजून जास्तीचा बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं. सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची अजून 1 धाव इथे धावफलकावरती येईल. टोटल 6 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती टोटल 5 पाहायला मिळतीये. स्ट्राइक वरती तुषार दळवी. किल्ला लढवावा लागेल. ऑप्शनच्या अजून जास्तीचा बाहेर. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत निश्चितच अवांतरच्या धावा सातत्यानं इथे अर्जित केल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती 1 धावेची मदत मिळतीये. धावफलक पुढे सरकलं 6 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचे दर्जेदार दमदार आयोजक ऍडव्होकेट मान्यवर संजयजी कराळे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. चेंडू पुन्हा एकदा चेक केला जाईल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. व्हाईट बॉल सातत्यानं येत आहेत. अवांतरच्या धावा ज्या वेळेला जास्तीच्या मिळतात त्यावेळेला फलंदाजांसाठी मेहनत कमी होत असते. कॉन्फिडन्स मिळत असतो. स्कोर कार्ड पुढे मूव्ह होत आहे 7 या आकड्यावरती. गोलंदाज निहालचा जर आपण विचार केला तर या षटकात तब्बल 5वा व्हाईट बॉल. लांबणीवरती पडलेलं षटक. वेगवान गोलंदाजी जरूर करतोय मात्र लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा सुधार करावा लागेल. चांगला टाकलाय. यावेळेस आपण पाहताय आडव्या बॅटनं प्रहार केलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत. अडवलंय, पकडलंय, फेकतायत. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडतील. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे जाईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 9 धावा. यावेळेस उंच गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. चांगलं जस्ट त्यानं केलंय आणि एक अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय. कठीण झेलला सोपं करून दाखवलं. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. शेलू संघाला यश मिळतंय आणि वाकस संघ अडचणीत. चौथा झटका. गोलंदाज गोलंदाजी करत असताना सांगतोय चांगली गोलंदाजी यावेळेस निहालच्या माध्यमातून आणि त्याच्या बंधुरा साहिलनं त्याला मदत केली. निहालच्या चेंडूवरती साहिलनं झेल टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथून आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी विवेक आला आणि अगदी पहिल्याच बॉलवरती एका सिंगल धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं तो खोलतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती 4 बाद 10 धावा टोटल पाहायला मिळत आहेत.
दुसरं षटक, शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. गोलंदाज निहालच्या खांद्यावरती ही दुसऱ्या षटकाची जबाबदारी. पहिल्या षटकात धावा आपण फक्त 2 पाहिल्या. षटक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी केली होती, पॉइंटला बीट केलंय आणि देखना स्ट्रोक मैदानात पेश करत असताना बॅट्समन बंटीच्या बॅटमधनं आकर्षक फटका पाहायला मिळेल. संघर्षाला सुरुवात करणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. क्वालिटी फटका बंटी माळीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. या 4 धावा धावफलकाला इथून संजीवनी प्रदान करून देतील. 4 बाद 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात फक्त 2 होत्या, या षटकात धावा 12 आल्या. मात्र 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर निहालनं पाठवले. टोटल जर आपण पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय, समाप्त झालाय आणि धावफलकावरती 4 बाद 14 धावा. रजनी क्रिकेटचा थरार, रात्रीचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहे. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 तिसरी रात्र क्रिकेटच्या माहोल मध्ये आपण सर्वजण आहोत. षटक 2 चा खेळ संपलेला आहे. वाकस संघाची धावसंख्या पुढे हळूहळू चालली आहे 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात, साहिल. वैयक्तिक हे दुसरं षटक यावेळेस अंपायर चेक करतायत. यस, आमच्याकडे वळाले अनोख्या स्टाईल मध्ये या ठिकाणी सांगत असतायत. हा व्हाईट बॉल, अवांतरची धाव मिळतीये स्कोर कार्ड वरती. एका धावेची मदत या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाते. 1 धाव मिळेल, स्कोर कार्ड पुढे सरकेल ते टोटल 15 वरती. चांगला बॉल साहिलच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आलाय, चेंडू आलाय डॉट. इथे सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढील सामना षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. इथे बॅट फिरवलीये, कदाचित बॅटची कडा लागली, मागे सुंदर झेल टिपला आहे. अगदी अप्रतिमरित्या गोलंदाजी करतोय साहिल आणि त्याला अजून एक यश मिळतंय. बॅट्समन आउट. चांगलं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात पेश करतोय. नेक्स्ट मॅच भडवळ आणि त्यांना फाईट करेल संघ खाड्याचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. इथे फिरून मारलंय, फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगला पार करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि संघर्षाला सुरुवात करत असताना तेजस दळवीनं सुंदर फटका खेळला. 4 धावा. आवश्यक चार धावा मिळत आहे, स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. इथे आपण पाहताय 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 19 या धावसंख्येवरती. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज साहिल, स्ट्राइक वरती तेजस. चांगला टप्पा, एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या टिपिकल टप्प्यावरती येतोय. साहिलच्या माध्यमातून वेग आणि टप्पा यांचं सुंदर नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगला संयोग आणि संजोग पाहायला मिळतोय. अजून एक डॉट.
या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. 5 बाद 19 धावा धावफलकावरती. इथे सुद्धा चांगला चेंडू, जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ देत नाहीत आणि उत्कृष्ट गोलंदाज साहिलचं दुसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 बाद 19 धावा, 19 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. पाच गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त ही गोलंदाजीची पेस बॅटरी आपल्याला पाहायला मिळाली. साहिलचं 2 षटकांचा स्पेल आपण पाहिलं. 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यानं मिळवल्या. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय पाहुण्यांची मांदी येत असताना करंजी धस साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथवर उपस्थित होते. सर्व टीमचं तदनंतर माननीय श्रीमान करंजी धस साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. धन्यवाद, थँक्यू सो मच. युवा उद्योजक करणदादा धस आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्याला सर्वांना मान्यवरांना विनंती आहे, आपण या मंचावरती सुस्वागतम. यावेळेस हुक करतोय, फटका सुंदर आहे, परफेक्ट मिडल केलाय का? फिल्डर मात्र सीमा रेषेवरती तैनात. टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन नव्हतं आणि सीमा रेषेवरती अजून एक चांगला झेल. फलंदाज फेल, झटका लागतोय वाकस टीमला. गोलंदाज विनोद आला. चौथं षटक सुरू केलं. पहिल्याच बॉलवरती बंटी माळीला मैदान सोडावं लागलं. एक चौकार आकर्षक बंटीच्या बॅटमधनं आपण पाहिला. 2 चेंडू 4 धावांची खेळी साकारली आणि त्यानंतर इथून त्याला मैदान सोडावं लागलं. बॅट्समन सज्ज होतोय. जितेश आलाय. जबाबदारी इथून कुणाला तरी घ्यावी लागेल. चौथं षटक सुरू झालंय. टॉप ऑर्डरची बॅटिंग जर आपण पाहिली तर लवकर कोलॅप्स झाली. अर्थातच वेगवान आणि ताकदवर बॅटिंगसाठी ओळखला जाणारा संघ वाकस मात्र मैदानावरती थोडीशी हाराकारी त्यांची पाहायला मिळतीये. थोडीशी पिछेहाट पाहायला मिळतीये. धावफलकावरती 6 बाद 19 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. विनोद गोलंदाजी मार्क वरती आलाय. अजून एक वेगवान गोलंदाज इथे बॅट फिरवली आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी अगदी वेगाने येतोय, पकडून फेक करेल. एक सिंगल मिळतीये. एका सिंगल धावेची मदत स्कोर कार्डला केली जाईल. धावफलक 6 बाद 20 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती टोटल 20 धावा. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. जे के शेलू आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान वाकस या 2 संघांच्या दरम्यान शिवसाई शेलू आणि जय हनुमान वाकस या 2 संघांच्या दरम्यान हा मुकाबला. स्कोरबोर्ड वरती 6 बाद 20 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका खेळतायत मिड विकेटला. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय. एकच सिंगल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. फिल्डरची चांगली साथ मिळतीये. या अनुषंगाने जर आपण पाहाल तर उत्कृष्ट यावेळेस खेळ पाहायला मिळाला. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय याचं उत्तर मैदानावरती देत असताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, त्याचबरोबर नियंत्रित, अनुशासित. विनोदचा हा चेंडू यावेळेस समोरून फिरवलं, उंची कमी ठेवली, यष्ट्यांच्या अगदी समांतर सरळ चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन.
चांगली गोलंदाजी. विनोद आलाय, 5 चेंडू त्यानं टाकले, 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यानं मिळवली. चौथ्या षटकाचा खेळ शांत आणि थंड चाललेला हा संपूर्ण सामना या ठिकाणी आपण पाहत आहे. चौथ्या षटकात आहोत, 21 धावा. जितेशला करिश्मा करावा लागेल. फटका त्यानं खेचलाय, उंच गेलाय, फिल्डर येतोय सीमारेषेवरनं. झेल टिपत असताना थोडासा कदाचित लेझी अप्रोच, हातातून झेल सुटलाय. धावा 2 येत आहेत. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटक संपली आहेत आणि धावफलकावरती 6 बाद 23 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री भाई गडगे साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 4 षटकं संपली आहेत. वाकस संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून पाहायला मिळेल. 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा इथून बनवाव्या लागतील. 6 बाद 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 चेंडूंवरती किती बनतील ह्या मात्र निर्णायक असतील. 5.75 चा करंट रन रेट तुम्ही पाहताय. धावफलकावरती 23 धावा जोडल्यात. तेजस दळवी एका बाजूने संघर्ष करतोय. जितेश त्याला साथ देण्यासाठी आलाय. वैयक्तिक 3 धावांवरती तो बॅटिंग करतोय. शेवटचं अंतिम षटक सुरू होतंय. गोलंदाज तुषार. पहिलाच बॉल, उत्कृष्ट गोलंदाजी, सातत्यानं टप्प्यावरती चांगलं नियंत्रण सर्व गोलंदाजांचं पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीला साहिलनं केली, त्यानंतर निहालचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना विनोद, उत्कृष्ट गोलंदाजी, त्याचबरोबर तुषारचं चांगलं षटक. या बॉलवरती मात्र तुटून पडलाय. आडव्या बॅटनं कडक आणि कडवा प्रहार केलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुनील दादा घोडविंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सूरज दादा घोडविंदे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं, ग्रामस्थ मंडळीचं हे सुंदर आणि दर्जेदार आयोजन. रजनी क्रिकेटचा थरार समोरच्या बाजूला, फटका सुंदर खेळलाय, मात्र सीमारेषेवरती फिल्डर तैनात. या वेळेला टिपलाय झेल आणि संपलाय तेजस दळवीचा खेळ. फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का 7वा. सात बाद 29 धावा. गोलंदाज तुषार. षटकार आल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती त्यानं कमबॅक केलं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. लॉंग ऑन वरती फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, मात्र वेळी स्वतःला आवरलंय. एकच सिंगल मिळेल. 30 धावा धावफलकावरती. 5वं शेवटचं अंतिम षटक, निर्णायक षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावफलकावरती 30 धावा. चला, बडवळ आणि खाड्याचा पाडा. अण्णा 11 बडवळ आणि त्यांच्या विरोधात टीम खाड्याचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. व्हाईट बॉल. अवांतरची धाव मिळतीये. 1 धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. टोटल या ठिकाणी 31 वरती. उर्वरित इथून आपण पहा, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे टोलवलंय समोरच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला. फटका सुंदर आहे. फिल्डर साठी कुठल्याही प्रकारची संधी नाही. जबरदस्त क्रॅकिंग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी. धावा 4, चौकार.
शान स्वराज्याची राजधानी रायगडाचा गुणगौरव आपण ऐकतात. रायगडात आपण आहोत. रायगडच्या या भूमीमध्ये कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्याचं आणि या परिसराचं हे दर्जेदार दमदार आयोजन. जबरदस्त ही क्रिकेटची रणधुमाळी. लास्ट ओव्हर, शेवटचा बॉल, फटका सुंदर खेळला. फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग वरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं आणि तत्पूर्वी आपण पाहाल 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रनआउटच्या स्वरूपात 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्या टोटल त्या 37 धावा. 38 धावांचं लक्ष असेल शेलू संघासाठी. धन्यवाद. चला, कैलासवासी अजय पुंडलिक गडगे यांच्या स्मरणार्थ अण्णा 11 भडवळ हा संघ मैदानावरती उतरतोय आणि त्यांच्या समोर फाईट करण्यासाठी टीम खाड्याचा पाडा या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. चला, भडवळ टीमचे कॅप्टन आणि खाड्याचा पाडा संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो आहोत. आदरणीय करणदादा धस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. मी दादांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. खाड्याचा पाडा आणि अण्णा 11 भडवळ या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. टीम खाड्याचा पाडा आणि अण्णा 11 भडवळ या 2 संघांच्या दरम्यान हा टॉस होतोय. टेल बोलला आणि हेड आलेला आहे. मी दादांना विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. खाड्याचा पाडा संघाने टॉस जिंकलाय. मित्रा, निर्णय काय निर्णय घेताय? फिल्डिंगचा डिसिजन आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. कसं वाटतं आयोजन? आयोजन तर छान आहे. इथे खेळलेलो आम्ही आधी पण. 5 षटकांची मॅच समोर भडवळ संघ आहे. कधी खेळलात का त्यांच्या समोर? हां, खेळलेलो आहे. काय निर्णय आला? नक्की नक्की खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खाड्याचा पाडा या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. पुढील सामन्यामध्ये अण्णा 11 भडवळ हा संघ या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय अगदी मान्यवरांच्या विनंतीस मान देत इथवर या स्पर्धेला भेट देत असताना या परिसरामध्ये ज्यांनी चांगला असा मित्रपरिवार कमवलाय युवा उद्योजक करणजी धस साहेब यांचा शुभ सन्मान इथवर केला जातोय. या
स्पर्धेचे आयोजक माननीय श्री ॲडव्होकेट संजयजी कराळे साहेब आणि सूरज घोडविंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान इथवर केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून मान्यवर इथवर उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं खरंच मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. करणजी धस साहेब आणि संपूर्ण टीम त्यांची इथवर आपण पाहतो. खऱ्या अर्थानं नेरळ कर्जत परिसरामध्ये सर्वात मोठा मित्रपरिवार जर का कोणाचा असेल तर ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके करणजी धस साहेब. ओ टू कॉम्बॉक्स चालू असलेला सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच करणदादा धस आणि आपला संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चांगला चेंडू सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. सलगचा हा दुसरा चेंडू येतोय ज्याच्यावरती धाव नाही. पहिल्या बॉलवरती षटकार मिळाला, त्यानंतर एक सिंगल मिळाली, त्यानंतर डॉट. या चेंडूवरती पंच. सदतीस धावांचं लक्ष आहे. 37 टू विन. हा चेंडू वन बाउन्सचा इशारा गोलंदाजाला या ठिकाणी दिला जातोय. ऋतिक दळवी गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित हा खेळाडू. इथे सुद्धा कट केलंय पॉइंट आणि कव्हरला बीट केलं. डीपला दन 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 करत सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक. बॅट्समन कुमारच्या बॅटमधनं या 4 धावा मिळतील. स्कोअर कार्डला जोडल्या जातील. धावफलक टोटल जर आपण पाहिलं तर बिनबाद 11 या धावसंख्येवरती. 37 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी कुमार आणि गुरु दोन अनुभवी फलंदाज मैदानावरती उतरलेत आणि चांगल्या दर्जाचं खेळ मैदानात पेश करतायत. ऋतिकवरती हल्ला चढवलाय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. फटका सुंदर आहे. परफेक्ट मिडल करत असताना बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. एक षटक संपल्यानंतर पाहायला मिळतंय बिनबाद 15 धावा. चांगली बॅटिंग, उत्कृष्ट खेळ मैदानावरती पेश केला जातोय. शिवसाई शेलू या संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कुमार वैयक्तिक 8 धावांवरती आणि गुरु वैयक्तिक 7 धावांवरती. टोटल बिनबाद 15. 37 धावांचा पाठलाग ते करतायत. आजच्या रजनीचा पहिला सामना या ठिकाणी पार पडत असताना दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 15 आल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी आणि चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा याच परिसरातील दर्जेदार आणि दमदार संघ जय हनुमान वाकस आणि त्यांना फाईट करत असताना शिवसाई शेलू या दोन संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमल्यात. 37चा पाठलाग ते करत. सदतीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे.
24 चेंडू आणि आता 22 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. 24 चेंडू 22 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल सुंदर टोलावलाय जागेवरनं खडे खडे फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना चेंडू निघून जातोय सीमा पार. गुरुचा वार षटकार. तर सामन्याला कलाटणी देतोय. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 21 धावांपर्यंत मजल मारली आहे. 21. गुरु खेळतोय समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय स्टेट ड्राईव्ह. फिल्डर येतोय सीमारेषेवरनं चेंडूवरती ताबा घेत असताना एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातं 22 वरती. सेन्सिबल क्रिकेट. षटकार ठोकल्यानंतर घाई गडबड न करता आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर करत असताना समोरच्या बाजूला स्टेट ड्राईव्ह केलं एक सिंगल घेतली. मॅच प्रॅक्टिस भरपूर मिळेल शिवसाई शेलू या टीमला. विजयाच्या दिशेनं वाटचाल ते करतायत. यावेळेस उंच मारलाय फिल्डर येतोय मिड विकेट वरनं झेलची शक्यता आहे. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाईल. कुमारचा खेळ या ठिकाणी संपला. शेळके गोलंदाजी मार्क वरनं 3 चेंडू टाकले 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. षटक दुसरं सुरू आहे. 22 धावा जमल्यात. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. बॅट्समन कुमार ज्यानं सुरुवात चांगली केली वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं आणि तिथून मैदान सोडतोय. नंबर 3 वरती विशाल आला. विशालसाठी हा चेंडू पुन्हा एकदा पायावरच्या चेंडूला समोरच्या दिशेला हलक्या हातानं खेळून काढलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललंय. स्कोर कार्ड वरती 1 धाव जोडली जाईल. धावफलक टोटल जर आपण पाहिलं तर 1 बाद 23 या धावसंख्येवरती 23 धावांपर्यंत पोहोचलंय. 37चा पाठलाग ते करतायत. षटक दुसरं सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. किरण राईट मोर द विकेट. भाकरीचा पाडा गाव या एंड कडनं गोलंदाजी समोरच्या बाजूनं यावेळी चांगला टप्पा आणि टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आलेला हा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्यानं केलं जातंय. या अगोदर आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये शिवसाई शेलू या संघानं चांगली गोलंदाजी केली. उत्कृष्ट आणि ताकदवर बॅटिंग अटॅक असणाऱ्या वाकस संघाला 36 धावांपर्यंत रोखलं. 37चं आव्हान ठेवलंय. आव्हानाचा पाठलाग करत असताना खेळतायत. यावेळेस स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. फिल्डर दूरवरनं येतोय. मोठी चेस फिल्डर पासनं दूर चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना जातोय 4 धावांसाठी. साइड निघण्याची भूमिका या ठिकाणी बॅट्समन गुरुची पाहायला मिळते. 40 प्लेचे खेळाडू आहेत मात्र मैदानावरती उतरल्यानंतर एखाद्या नौजवानाला लाजवतील अशा पद्धतीची बॅटिंग आज सुद्धा करतायत. तलवार पुराणी है मगर धार वही है. 6 चेंडू फेस केलेत. 18 धावांवरती बॅटिंग करत असताना बॅट्समन गुरु साथ देण्यासाठी विशाल आलाय. टोटल जर आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या 27 धावा आणि 18 बॉल शेवटचे शिल्लक आणि 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 18 चेंडू 10 धावा. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल प्रहार केला आडव्या बॅटनं पूल केलं. सक्सेसफुल करत असताना फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार.
मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या वाकस टीमला अगदी सुरुवातीला थांबवलं. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तिसरं षटक सुरू होता होता 31 धावांपर्यंत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचले. 17 बॉल आणि आता 6 धावांचं लक्ष्य. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वैभव काहीतरी चमत्कार करावा लागेल. ऑप्स्टमच्या जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे आले राणे सर आणि हात फैलावत असताना पक्षाप्रमाणे सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव येते. स्कोअर कार्ड 32 या आकड्यावर. विजयाचा अंतर 5 धावांचं. इथे मात्र चांगला चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर निश्चितच कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही. जय हनुमान वाकस म्हटलं म्हणजे एक उत्कृष्ट ताकदवर संघ आहे. मैदानावरती खेळत असताना नेहमीच चांगल्या खेळासाठी जाणला जाणारा हा संघ मात्र आज मैदानावरती बॅटिंग करत असताना टॉप ऑर्डर लवकर कोलॅप्स झाली. या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला आत्ता पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला खेळतायत. चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी गॅदर करतील. पकडफेक करतील. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक 1 अंकेने पुढे जातं 33 या धावसंख्येवरती. शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत आणि आता 4 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 4 धावा. विजयातला अंतर एका धावेनंतर कमी होत चाललंय. शिवसाई शेलू हा संघ मैदानात बाजी मारण्याच्या तयारीत. इथे पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळतायत. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरनं येतोय. चेंडू अडवलाय. पकडलाय. फेकलाय. दुसऱ्या धावेची गरज होती का प्रश्न विचारला जाईल. मात्र इथे आपण पाहिलं तर दैव बलवत्तर आहेत. शिवसाई शेलू या टीमचे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. धोका होऊ शकला असता मात्र इथे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट गोलंदाजावरती आणि फिल्डरवरती प्रेशर क्रिएट केलं. थ्रो कलेक्ट करत असताना चूक केली. 2 धावा पूर्ण झाल्या. स्कोअर कार्ड 35 या धावसंख्येवरती. अजून इथून आपण पाहिलं तर 2 धावांचं लक्ष्य पार करायचंय. निश्चित विजयाच्या अगदी समीप जात असताना शिवसाई शेलू. वैभव राईट आर्म ओव्हर. चेंडू पाहिला जाईल. चेक केला जाईल. ऑप्स्टमच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित करतायत आणि आता स्कोर आर लेबल. धावसंख्या दोन्ही संघांची सारखी झाली आहे 37 आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो शिवसाई शेलू या टीमनं. वेल प्लेड. हार्ड लक टीम जय हनुमान वाकस.